न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कँडी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम एवढा एक जरी गुण माझ्या विद्यार्थ्यांनी घेतला तरी त्यांचं आयुष्य खूप पुढे होईल। सो माय अपॉलॉजीज फॉर बिंग लेट। अकोल्यात बऱ्याच वर्षांनी मी आलो। या आधी मला वाटतं 15 वर्षापूर्वी अनंत फंदी व्याख्यानमालेच्या निमित्ताने मी संगमनेरला आलेलो होतो आणि हा सगळा परिसर अतिशय रम्य आहे। अनेकदा दुसरीकडे जाताना या तालुक्यातून जायची वेळ आलेली आहे। मला प्रामाणिकपणे असं वाटतं की ते देश पाहिले, युरोपातले अनेक निसर्गरम्य प्रदेश पाहिले, त्या सगळ्यांच्या तोडीस तोड किंवा त्याच्यापेक्षा वरचढ असं इथे सगळं काही आहे या तालुक्यात। म्हणजे इकडे मला वाटतं 6 ते 7 किल्ले आहेत, उत्तम दर्या आहेत की ज्याच्यात साहसी क्रीडा प्रकार ज्याला आपण म्हणतो, प्रस्तरारोहण असेल, रॉक क्लाइम्बिंग असेल, अनेक गोष्टी इकडे करता येतील, या सगळ्या इकडे आहेत। दुसरी गोष्ट जैव वैविध्य ज्याला आपण म्हणतो, बायोडायव्हर्सिटी, याचा एक आदर्श नमुना म्हणून हा जिल्हा आपल्याला, हा तालुका आपल्याला बघायला मिळेल। दुसरी गोष्ट म्हणजे या तालुक्याला एक हिस्ट्री आहे आणि ती हिस्ट्री अगस्त्य मुनींच्या काळापासून आणि एका टोकाला वाल्मिकींचा आश्रम। सो हे सगळं आपल्याकडे आहे। काय नाहीये तर मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्याला अतिशय सुंदरपणे मांडून टेबल करून मार्केट करणे, आपापसातले मतभेद दर्या बुजवणे, हा एक तालुका अख्ख्या उत्तर महाराष्ट्राला आणि उत्तर महाराष्ट्राच्या खर्चाला पेलू शकेल इतका मोठा आहे, इतकी मोठी क्षमता याच्यामध्ये आहे। मला असं वाटतं की हे सगळं आव्हान आता पत्रकारांनी पेलायची गरज आहे आणि काल तोच विचार मी मांडला की भारताने कूस बदललेली आहे, खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या गोष्टी घडत आहेत। याचा अर्थ वाईट गोष्टींवरचा वचक पत्रकारांचा कमी झाला पाहिजे असं काही नाही, तो तसाच राहिला पाहिजे, परंतु खूप चांगल्या गोष्टी घडतायत त्याबद्दल आपल्याला सजग राहिलं पाहिजे। त्याबद्दल मी नॉर्थ ईस्ट मध्ये आता जातोय अनेकदा, देशाच्या ईशान्य भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रेल्वे तिकडे येते, खूप मोठ्या प्रमाणावर रस्ते निर्माण होत आहेत। पॅंगॉंग लेकला लागून 6 लेन रोड तयार झालेला आहे, त्याच्यावर तुम्ही 120च्या स्पीडनी गाडी चालवू शकता। हे 20-25 वर्षापूर्वी जर कोणी सांगितलं असतं तर त्या पॅंगॉंग लेकवर 62च्या युद्धामध्ये अर्धा लेक आपल्या सैनिकांच्या रक्ताने लाल झाला होता, तर हे अशक्य वाटलं असतं। त्यामुळे लोकांची मानसिकता खूप मोठ्या प्रमाणावर बदलते। ग्रामीण भागातून अनेक उद्योजक पुढे येत आहेत। रावसाहेब घुगे काय, दत्ता भगत काय, ही सगळी मंडळी ग्रामीण भागात होती। IT चं शिक्षण शिपायाची नोकरी करता करता या मंडळींनी घेतलं आणि त्यांनी परत येऊन आपल्या गावामध्ये मोठी मोठी IT सेंटर्स, मराठवाडा असेल इतर भागामध्ये त्यांनी उभी केली। ह्या सगळ्याला केवळ संधी हा भाग नव्हता, संधी हा तर भाग आहेच, पण त्यापेक्षा सुद्धा एक मानसिकता उद्योजकतेची तयार होते आणि त्याला जर पत्रकारितेने सकारात्मकतेची जोड दिली आणि या स्टोरीज जर आपण करत राहिलो तर त्या माणसाला लढायचं बळ मिळतं। राहीबाई पोपिरे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे। 12 वर्षापूर्वी या भागात येऊन तिची पहिली स्टोरी करणारा चॅनलवरचा माणूस मी आहे। तिची पहिली स्टोरी केली आणि मला ते अमेझिंग वाटलं की ज्या बाईंना लिहिता वाचता सुद्धा नीट येत नाही, त्यांनी खुणांच्या माध्यमातून ओरिजिनल वाण जिवंत ठेवलं आणि ते सगळं पारंपरिक आपलं जे ज्ञान आहे ते पारंपरिक ज्ञान त्यांनी जपून ठेवलं। त्याची स्टोरी नुसती केली नाही तर त्याला आम्ही जिचा संपर्क असताना त्यांना अनन्य सन्मान पुरस्कार दिला, त्यांची तासभराची मुलाखत केली आणि हे सगळं नंतर शासनाच्या लक्षात आलं। पुढे मला वाटतं चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना घर बांधून दिलं। तीही स्टोरी आम्हीच केली होती की त्यांच्या घराची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि ते दुसऱ्या दिवशी मला दादांचा फोन आला होता आणि चंद्रकांत दादा म्हणले ही सगळी जबाबदारी आम्ही घेतोय आणि त्यांनी ते दिल्या शब्दाप्रमाणे करून दाखवलं आणि त्याच्यानंतर लगेच पुढच्या वर्षी त्यांना मला असं वाटतं पद्मश्री पुरस्कार मिळाला। अशा लोकांना पद्मश्री पुरस्कार मिळत आहेत
ही खूप आश्वासक बाब आहे. हे यापूर्वी सारखला चित्रपट ताले तारका आणि काही आणखीन इंटरेस्टिंग लोक अशांना ते मिळायचे, पण अशी कामं करणाऱ्या माणसांना मिळत आहेत. ही सगळी माणसं या भागात आहेत. हे या भागाचं खरं वैभव आहे असं मला वाटतं. त्यामुळे एखाद्या भागाचं मूल्यमापन जर आपल्याला करायचं असेल तर एखादा आमदार निवडून येतो, एखादा खासदार निवडून येतो, त्या दिवशी त्या महिन्यात त्या भागाचा एक डेटा गोळा झाला पाहिजे की गावोगावचं पॉप्युलेशन काय, दरडोई उत्पन्न काय, लोकांनी दर एकरी काय उत्पादन काढलं, त्याला भाव काय मिळाले, मार्केटमध्ये दुकानं किती आहेत, त्यांचा कलेक्टिव्ह सेल किती आहे, त्याच्यानंतर रुग्णालयामध्ये सरकारी रुग्णालयात बेड किती आहेत, डॉक्टर किती आहेत, सर्जरीज किती होतात, त्याला किती खर्च येतो, त्याच्यानंतर पाण्यापासून होणारे रोग किती, कारण पाण्यापासून रोग होतात याचा अर्थ शासन शुद्ध पेयजल पुरवण्याच्या योजनेमध्ये कुठेतरी कमतरता आहे, सुधारण्याची गरज आहे. अशा प्रकारचा सगळा डेटा जर आपण गोळा केला, काय होतं, पेयजलाच्या योजनेचे उद्घाटन म्हणून बातमी येते. द न्यूज इज नॉट दॅट. त्याच्या पलीकडे जाऊन एक बातमी असते, ती म्हणजे पेयजलाचं गरज का पडली, तर जमिनीतलं पाणी जे होतं, विहिरीतलं पाणी जे होतं, तलावातलं पाणी जे होतं, नदीतलं पाणी होतं, ते दूषित झालेलं आहे आणि त्या दूषित पाण्यामुळे रोगराई पसरते, म्हणून पेयजल द्यावं लागलं. आणि मग ते पेयजल दिल्यानंतर अशा प्रकारची पाण्यापासून होणारे रोग किती कमी झाले पुढच्या 1 वर्षामध्ये, ही त्याची फॉलोअप बातमी आहे. जर ते कमी झाले असतील तर तो झालेला खर्च जस्टिफाईड आहे. जर ते तसेच असतील किंवा वाढले असतील तर मग त्या खर्चाचा काय मतलब आहे? डझंट मेक सेन्स. शाळा वाढल्या, शाळेतले विद्यार्थ्यांची मुलं वाढली, शाळेच्या फिया वाढल्या, शाळा दिमागदार चमकदार झाल्या, परंतु कौटुंबिक हिंसा वाढली. कौटुंबिक हिंसा वाढली, त्याचबरोबर पोलीस स्टेशन मधले छोटे मोठे गुन्हे देखील वाढले. संध्याकाळी 7 वाजता आपली मुलगी घरात आली नाही तर आई वडिलांना त्याची घोर लागून राहतो. इट्स द वर्स्ट कॉमेंट परहॅप्स ऑन दी तरुणाईवरची सर्वात भीषण कॉमेंट आहे असं मला वाटतं. छोट्या छोट्या गोष्टींसाठी, प्रॉपर्टीसाठी नातू आजीचा खून करतो. ही जेव्हा गोष्ट घडते तेव्हा मग त्या भागातल्या ज्या शाळेत तो शिकला त्या शाळेत त्याला संस्कार नावाची गोष्ट काय मिळाली, हा प्रश्न येतो. त्यामुळे त्या शाळेचं मूल्यमापन नॅकच्या अक्रिडिटेशन नुसार, सरकारी आकड्यानुसार जे काय व्हायचं असेल ते हो, पण माझ्या दृष्टीनं ते मूल्यमापन त्या भागातली गुन्हेगारी किती कमी झाली, त्या भागातला सदाचार कमी झाला, त्या भागातल्या अंगविक्षेप करून नाचणाऱ्या ज्या काही नृत्याचे कार्यक्रम आजकाल महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात धुमाकूळ घालतायत, त्याची उपस्थिती खरोखर कमी झाली का? आणि जे आपलं पारंपरिक संगीत आहे, मग लोकसंगीत असेल, वाघ्या मुरळी, लावणी किंवा शास्त्रीय संगीत असेल, याच्याकडे लोकांचा ओढा वाढला का? हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की दिस इज द डेटा वी हॅव टू प्रिझर्व. भारताने जगाला काय देणग्या दिल्या, तर माहिती तंत्रज्ञान ही जशी देणगी आहे, तर त्याच्या पलीकडे जाऊन आपण एक शाश्वत अशा प्रकारची देणगी आहे. आज माहिती तंत्रज्ञानात आपण जगात सर्वात पुढे आहोत. आणखी 100, 200, 300 वर्षे राहू, मला माहित नाही किती. परंतु एक गोष्ट की जी भारताने दिली आणि त्यात आपली महत्ता आहे ती म्हणजे कुटुंब व्यवस्था. परंतु आज कुटुंब व्यवस्थेला नख लागलेलं दिसतंय. अनेक घरांमध्ये आई वडिलांचे मुलांशी आणि मुलांचे आई वडिलांशी संबंध खूप कोरडे झालेले आहेत. मुलं ऐकत नाहीत असं आई वडील म्हणतात आणि आई वडील आम्हाला समजून घेत नाहीत असं मुलं म्हणतात. शालेय शिक्षणामध्ये एक प्रकारचा ट्रान्झॅक्शन झालेला आहे. जसं आपण बँकेत जातो, पासबुक भरून घेतो किंवा पैसे काढतो, तसंच प्रकार आता शालेय शिक्षणामध्ये झालेला आहे. शिक्षक येतात, वर्गात शिकवतात, मूल शिकलं का नाही, त्याला त्याची गोडी लागली की नाही, त्याचा संस्कार झाला की नाही, याच्याविषयी फारशी तमा बाळगताना आपल्याला दिसत नाही. हे सगळं जे समाजामधलं कोरडेपण आहे, त्यावर कोरडे ओढायचं काम जर कोणाचं असेल, ते दाखवायचं काम जर कोणाचं असेल तरी पत्रकाराचं आहे. पूर्वीच्या काळी फक्त आपल्याकडे प्रिंट पत्रकारिता होती, परंतु त्याच्यात पुढे न्यूज चॅनल झाले 90च्या दशकामध्ये. जवळपास 20 वर्ष आपल्याकडे न्यूज चॅनल, 25 वर्ष न्यूज चॅनल्स होते. मग 93 साली आपल्याकडे वर्ल्ड वाईड वेब, WWW म्हणून ते आलं. मग आपल्याकडे 15 सालच्या आसपास पोर्टल्स आली आणि विविध पोर्टल्स मधून
लोक स्टोरी करायला लागले. आणि त्यानंतर मोबाईल आला, मोबाईल स्मार्ट झाला. सर्वप्रथम नुसता डेटा कॉलसाठी मोबाईल होता, त्याच्यानंतर त्या डेटा आला, डेटाच्या नंतर व्हॉइस आला, व्हॉइस नंतर पिक्चर आलं, पिक्चरच्या नंतर इंटरॅक्टिव्हिटी आली, इंटरॅक्टिव्हिटीचा स्पीड वाढला, 2G 3G 4G 5G असं करत करत मोबाईलची ऍप्लिकेशन्स वाढली. मला आठवतंय 96-97 साली म्हणजे असंख्य अमेरिका दौऱ्यांपैकी एक दौरा होता आणि आयोवा विद्यापीठाच्या इथे एका मुलानी, भारतीय मुलानी बँकांची गरज काय असा एक लेख लिहिला होता आणि तो मला वाचण्यात आला. तो आयोवामध्येच मी होतो. मी त्या विद्यापीठात रोज जायचो अभ्यास करायला की हे विद्यापीठ का मोठं, अमेरिका का मोठी, तर त्यांची एज्युकेशन सिस्टीम मोठी आहे म्हणून. इंग्लंड असेल, अमेरिका असेल, फ्रान्स असेल, फिनलंड अलीकडच्या काळामध्ये मी गेलो. फिनलंडमध्ये का मोठं आहे तर त्या मुलाला भेटल्यानंतर तो म्हणला सर बँकेची गरजच नाही. आणि तो भारतीय मुलगा होता, आपला महाराष्ट्रीयन होता, मराठी मुलगा होता. म्हटलं का? तेव्हा त्यांनी मोबाईल बँकिंग विषयी मला सांगितलं. दिस इज अबाउट 30 years बॅक. 30 वर्षापूर्वी भारतीय मुलांनी तो लेख आणि ते तंत्रज्ञान आणि त्याचा एक कच्चा आराखडा दिलेला होता. आज मला ते तेव्हा स्वप्न वाटलं, अशक्य वाटलं. मला असं वाटलं की पण वर्थ ट्राईंग, प्रयत्न करून बघायला हरकत नाही अशा स्वरूपाचं. पण हे 20-25 वर्षात होईल आणि त्यातल्या भारतीय ग्रामीण भागामध्ये त्याचा प्रचंड प्रसार होईल हे जर मला कोणी सांगितलं असतं तर विश्वास बसला नसता. आज एकूण होणाऱ्या खरेदी विक्रीपैकी 35 ते 40% खरेदी विक्री ऑनलाईन होते. याचं एक उदाहरण देतो. मी ज्या कंपनीत संचालक आहे ती NHPC, नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन. ही कंपनी भारतातली जलविद्युत क्षेत्रातली फार मोठी कंपनी आहे. सोलारचे अनेक प्रकल्प देखील आम्ही केलेले आहेत. 1-2 विंड प्रकल्पही आमचे आहेत. त्या सोलार मधला, त्या जलविद्युत प्रकल्पातला एक महत्वाचा प्रकल्प सुबानसरी म्हणून आहे की जो अरुणाचल आणि आसामच्या मध्ये आहे आणि चीनमधून येणाऱ्या नदीवर, चीनपासून 30-40 किलोमीटर अंतरावर बॉर्डर पासून तो प्रकल्प आहे. तिकडे मी वारंवार व्हिजिटला जात असतो. तेव्हा एका व्हिजिटमध्ये सहज म्हणून त्या हाऊसिंग कॉलनीच्या बाहेर जाऊन गावाच्या पलीकडे चालत गेलो. सकाळी लवकर उजाडतं तिकडे, 4:30 वाजता असं ऊन असतं, आपण आत्ता बघता येईल असं. आणि माझ्या लक्षात नाही आलं की मी 3-4 किलोमीटर तंद्रीत चालत गेलो. जंगलात सदृश अशी परिस्थिती आहे. मुळात वस्ती अतिशय विरळ आहे आणि एका ठिकाणी शाळेवाला दिसला. मी सवयीने लक्षात नाही राहिला की आपण ठाण्यात नाही आहोत किंवा मी त्याला म्हटलं शाळा दे आणि मग त्याला किंमत विचारली आणि नंतर लक्षात आलं खिशात पाकिट नाही आहे. म्हटलं पण शाळेचं पाणी पहिले पिऊन घेऊ, म्हणजे मग पुढचं काय जे होईल ते होईल. त्याला सांगितलं बाबा मी या कंपनीचा बाजूच्या डायरेक्टर आहे, एवढी मोठी कंपनी, पण माझ्याकडे आत्ता तर पैसे नाही आहेत, काय करायचं? त्याला मोबाईल आहे ना आपके पास? म्हणलं हा मोबाईल आहे. तर ना मग जीपे करा की मला. मला आश्चर्य वाटलं. म्हटलं किती नारळ विकतो? त्याला 100-125 विकतो. मग त्यातले जीपेनी किती लोक पैसे देतात? त्यांनी सांगितलं की मला 70 ते 80% लोक जीपेनी पैसे देतात. हे घडतंय सुबानसरीमध्ये. आज नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट मध्ये सर्वात जास्त 2 व्हीलर सेल हे सुबानसरीच्या खालच्या एका खेडेगावात होतोय. तिकडे 2 व्हीलरच्या 4 मोठ्या शोरूम आहेत. का तर सर्वात जास्त 2 व्हीलर तिकडे विकला जातात, कारण त्या धरणामुळे खूप लोकांना रोजगार मिळाला. ज्यांना रोजगार मिळाला त्यांना लागणाऱ्या सोयी सुविधा देण्याकरता आणखीन रोजगार निर्माण झाला आणि या सगळ्यातनं पैसा खेळता झाला आणि ते पैसा आला म्हणून लोकांनी 2 व्हीलर घेतल्या. तर हा जो विकास आहे, दिस इज सकारात्मकता. आपल्या भागामध्ये किती 2 व्हीलरच्या शोरूम आहेत, किती विकल्या गेल्या, अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक इंडिकेटर्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्या भागातली सुबत्ता आपल्याला मोजता येते. ही सकारात्मकता टिकणं आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. लोक फार डिमांडिंग आणि फार वेगळ्या मानसिकतेचे. परवा एक व्हिडिओ व्हायरल झाला, युट्यूबवर पाहिला असेल. शाळेत जाणारी मुलं होती, सरपंच गाडीतनं चालले होते, रस्ता अतिशय खराब होता. त्या मुलांनी चिखलातले गोळे उचलले आणि त्यांच्या गाडीवर मारले. ही हिंसेचं मी समर्थन करत नाही, पण तो राग तुम्ही समजून घ्या की त्यांना त्या बाईचं गाडीत बसणं हे का नामंजूर आहे. ती श्रीमंत झाली याचं दुःख नाहीये, आम्हाला अशा वाटेतनं जायला लागतं वर्षानुवर्ष, याचा राग आहे. म्हणजे याचा अर्थ अविकसनशील हा शब्द तितकासा योग्य नाही, तर विकासाकरता आग्रही असा समाज आपल्याकडे आता निर्माण झालेला आहे. आणि तो विकासाचा आग्रही समाजाचा चेहरा जर आमच्या पत्रकारितेत सकारात्मकता त्याच्यात जर उमटत नसेल
तर ती निगेटिव्हिटी स्प्रेड करणं फार सोपं आहे. इट्स व्हेरी इझी की पत्रकार म्हणून मिळणारे जे फायदे आहेत, पत्रकार म्हणून मिळणारा जो दबदबा आहे, त्याच्या प्रेमात आपण पडणं स्वाभाविक आहे, त्यात काही गैर नाही. परंतु त्यानंतर एका विशिष्ट प्रकारच्या वागणुकीची, एका विशिष्ट प्रकारच्या वर्तनाची, सामाजिक वर्तनाची, वैयक्तिक वर्तनाची अपेक्षा असते की ती अपेक्षा जर आपण पूर्ण केली नाही तर काय, चुकीची बातमी, चुकीची एखादी ट्रीटमेंट दिली आणि पेशंट गंभीर झाला किंवा अथवा दगावला तर त्या डॉक्टरला मारहाणीचे प्रसंग आपण अनेक पाहिलेले आहेत. मग एखादी अतिरंजित किंवा चुकीची बातमी पत्रकारांनी दिली आणि समाजामध्ये असंतोष माजला तर काय करायचं, तर त्याला कोणाला जबाबदार करायचं. मग त्या बातमीमध्ये तुम्हाला जे काही बाकी मतं मांडायची ती तुमच्या संपादकीयामध्ये किंवा लेखामध्ये मांडा, परंतु जेव्हा बातमी देता तेव्हा त्या बातमीचा मथळा आणि ती बातमीचा आशय आणि बातमीचं सादरीकरण हे सगळं केवळ माहिती या स्वरूपातच असलं पाहिजे. तुम्हाला जे काही राजकीय कॉमेंट करायची आहे, सामाजिक कॉमेंट करायची आहे, निदर्शनं त्याच्यातलं काही तुम्हाला दाखवायचं असेल हे आर्टिकलमध्ये किंवा इतरत्र दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु आज बातमीमध्येच रंग देऊन समाजामध्ये एक कलुषितता, याचं कारण मी हे महत्वाचं आहे अशा करता तुम्हाला सांगतो की आपल्याला कोण ऑपरेट करतंय, आपल्या मेंदूला कोण बाहेरची शक्ती ऑपरेट करतायत हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी युद्ध जी व्हायची ती दगडानी व्हायची, मग मेटलचा शोध लागला, मग धातूचे सगळे आले, तलवारी आल्या, काय गदा आली, भाला आला, बॉडी टू बॉडी आपण ज्याला आपण म्हणू. त्यानंतर जे आलं ते म्हणजे बंदुका आल्या, कट्टे ज्याला आपण म्हणतो, मग पॉवरफुल बंदुका आल्या, मग तोफगोळे आले, मग विमानातून बॉम्ब टाकता येऊ लागला आणि मग प्रगती करता करता वी केम टू केमिकल वॉर, वी केम टू बायोलॉजिकल वॉर. मग आत्ता आपण पाहिलं ते म्हणजे द्रोण याचं युद्ध. प्रत्यक्ष युद्धात भाग घेतलेली माणसं काही शे असतील, पण त्यांच्या तयारीला लागणारी माणसं काही हजार होती आणि त्यांच्या मागे 140 कोटीचा देश होता. ही ती रचना होती. पण त्यापेक्षा सुद्धा एक खूप मोठी व्यवस्था या देशातली युद्धाची टेक्निकच बदलते. आता जर एखादा राष्ट्र गुलाम करायचा असेल तर कुठेही तुम्हाला वॉर करायची गरज नाहीये, तर त्यातल्या तरुणांमध्ये, पत्रकारांमध्ये, विचारवंतांमध्ये संभ्रम निर्माण करा आणि तो संभ्रम निर्माण केल्यानंतर तो देश म्हणून उभा राहतच नाही, ती व्यक्ती या देशाचा नागरिक म्हणून उभी राहत नाही, ती एका जातीचा माणूस म्हणून उभी राहते, ती एका समाजाचा माणूस म्हणून उभी राहते, ती एका प्रादेशिक अस्मितेचा माणूस म्हणून उभी राहते. आणि या सगळ्यामुळे समाज विभाजित होतो आणि त्याचा पर्याय असा होतो की त्यातून समाज खंडित होतो आणि पुढे आपल्याला प्रगती करता येत नाही. हे सगळं मी तुम्हाला अशा करता सांगतोय की हे जे वॉर टेक्निक आहे, हे वॉर टेक्निक आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आता वापरले जाते. देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यादवी सदृश्य परिस्थिती निर्माण व्हावी याच्याकरता खूप मोठ्या शक्ती आपल्याकडे कार्यरत आहेत आणि त्या या देशातल्या विचारवंतांना, लेखकांना, कवींना खूप मोठ्या प्रमाणावर निगेटिव्हिटी पसरण्याकरता वापरले जात आहेत. त्याकरता चित्रपटाचा माध्यमाचा वापर होतोय, त्याकरता विविध पक्षांचा वापर होतोय आणि तुमच्यावर अशा प्रकारचा इन्फ्लुएन्स करणारी शक्ती, त्या शक्तीवर इन्फ्लुएन्स करणारी शक्ती, आणि हे सगळं आतापर्यंत घडत चाललंय. उदाहरणार्थ बांगलादेशमध्ये किंवा श्रीलंकेमध्ये काय मागणी होती? श्रीलंकेमधली मागणी ऑर्गॅनिक फार्मिंगच्या प्रोडक्टिव्हिटी आणि त्यातून शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्याची होती, म्हणजे फायदा नफा तोटा याविषयीची नाराजीची होती. सरकारने ते प्रकरण योग्य हाताळलं का नाही हाताळलं हा वेगळा मुद्दा आहे, परंतु मागणी होती ते मागे घेतलं जावं ही. पण परिणती काय झाली तर तुम्ही राजवाडा लुटता, तुम्ही देशाचा राष्ट्रध्वज पायदळीत उडवता, तुम्ही जो राष्ट्राध्यक्ष आहे त्याच्या घराची अगदी म्हणजे त्याच्या फ्रीज आणि बेडरूमच्या सगळ्याची नासधूस करता आणि ते मीडियामध्ये तुम्ही मुद्दामून दाखवता. तेच बांगलादेशमध्ये घडलं. स्टुडंट रिझर्वेशन वॉज द इश्यू. त्याची परिणती काय व्हायला पाहिजे होती तर स्टुडंट रिझर्वेशन कॅन्सल झालं किंवा कायम ठेवलं गेलं, पण दुसरी पर्यायी व्यवस्था बाधित विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली. ही परिणती व्हायला पाहिजे. पण झालं काय तर राष्ट्राध्यक्षाला मारून टाकलं पाहिजे अशा प्रकारची सगळी रचना आणि त्याचे अंतर्वस्त्र आंतरराष्ट्रीय मीडियासमोर फाडून टाकायची. हा द्वेष कोणी पोसला तर हा द्वेष बाहेरच्या शक्तींनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि या माध्यमातून पोसला.
तशी विचारसरणी आपल्याकडे करायला लावली. आणि हा सर्वात मोठा आत्ताचा धोका आहे. अँड दिस इज वेअर जर्नलिझम हॅज टू बी पॉझिटिव्ह, जर्नलिझम हॅज टू बी कमिटेड, जर्नलिझम हॅज टू बी ऑफ नॅशनल इंटरेस्ट. इट कॅनॉट बी स्मॉल नॅरो माइंडेड इंटरेस्ट. खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला बदल घडतायत सांगतो. रोजगार निर्माण होत नाही असं म्हणतायत. मग प्रॉव्हिडंट फंडातले आकडे कसे काय खोटे असू शकतात? प्रॉव्हिडंट फंडातले आकडे जे ते व्हेरीफाय करता येतात तुम्हाला. मग त्याच्यात येणारी जी मेन स्ट्रीम मध्ये येणारी लोक आहेत, एवढे रस्ते बांधले जात आहेत, त्या रस्त्याला सिमेंट लागतं, त्या रस्त्याला पोलाद लागतं, त्या रस्त्याला वाळू लागते, त्या रस्त्याला मशीन्स लागतात, त्या मशीनला स्पेअर पार्ट लागतात, या सगळ्याला फंड करणारी अर्थव्यवस्था लागते. मग ह्याच्यात काम करणारी शेकडो माणसं, हजारो माणसं आहेत, ती रोजगारात येतात की नाही येत आहेत? बरोबर आहे. सुभानसरी काय, त्याच्यापुढे दिबांग नावाचं एक मोठं धरण आता आपण बांधतोय. त्या दिबांगला धरणासाठी कामं करायला कामगार आले. तिकडे चहाची टपरी 2 वर्षापूर्वी पाहिली. आता मी गेलो होतो तिकडे फुल फ्लेज चांगलं रेस्टॉरंट लागलं होतं आणि 10 मुलं काम करत होती. म्हणजे त्या एका धरणाच्या साईटवरचे जे मजूर आहेत त्यांना काही दुपारच्या वेळेला काही नाश्ता, अमुक तमुक काय पाहिजे असेल याची सोय तिकडे झाली. आज 10 लोक बाहेर येऊन तिकडून बाहेरच्या खेडेगावात तिकडे आली आणि त्यांनी तिकडे व्यवसाय सुरू केला. दिस इज पॉझिटिव्हिटी, दिस इज द स्टोरी. आज ह्या भागात येऊन मला राहीबाई पोपेरे शोधावी लागते, परंतु त्याच्या आधी नॅशनल मीडिया किंवा इथल्या मीडियानी तिला डोक्यावर का घेतलं नाही असा प्रश्न मला पडतो. खरंच तुम्हाला सांगतो, इथे फिरल्यानंतर स्वित्झर्लंडच्या तोंडलाच मला इतकं सृष्टी सौंदर्य आहे. मी अनेक वेळा स्वित्झर्लंडला गेलोय, पण स्वित्झर्लंड नीटनेटकं आहे, स्वच्छ आहे, लोकांची मानसिकता सकारात्मक आहे, सगळं वेल ऑइल मेकॅनिझम आहे. तो आग्रह आपण धरला पाहिजे. 5 वर्षापूर्वी या तालुक्याचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काय होता, दरडोई उत्पन्न काय होतं, किती लोकांकडे 2 व्हीलर्स होत्या, किती लोकांच्या घरात एका वर्षात आजारपणामुळे घराच्या कर्त्या पुरुषाला कामावर खाडा करावा लागला आणि आत्ता किती लोकांना खाडा करावा लागतो, याच्यावर त्या गावाचं सार्वजनिक आरोग्य ठरतंय, नक्की कुठल्या रिपोर्टवर. लक्षात ठेवा, मी नेहमी म्हणतो शाळेचं ऑडिट करायला सरकारी अधिकारी येतात आणि मग ते सरकारी अधिकारी काय त्यांचा रिपोर्ट लिहित्याचं देतात. माझ्या मते ते ऑडिट नाहीच आहे. ऑडिट काय असेल तर सोमवारी सकाळी मुलं धावत शाळेत येतात आणि शुक्रवारी संध्याकाळी किंवा शनिवारी दुपारी अर्धा दिवस शाळा झाल्यानंतर रेंगाळत बाहेर पडतात की आता 1.5 दिवस शाळा नाहीये. हे त्याचं रेंगाळत जाणं आणि धावत येणं हे सर्वात मोठं ऑडिट आहे असं मला वाटतं. शिक्षकाला माझी आई, मी काल एक प्रसंग सांगितला की माझी आई 37 वर्ष शिक्षिका म्हणून तिने काम केलं. ती प्राथमिक शाळेमध्ये किंवा ग्रामपंचायतीच्या शाळेत पहिल्यांदा शिकवायची. तर ती एक इतिहासाचा धडा होता, शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, अजूनही आहे मराठीला तो धडा. 4थीला इतिहासाला तो धडा आहे. आणि एक दिवशी मी पाहिलं तर आई त्याच्या नोट्स काढत होती, नोट्स. तर मी म्हटलं आई किती वर्ष हा धडा शिकवते? ती म्हणजे 12 वर्ष शिकवते. अगं म्हटलं 12 वर्ष 3 ते 4 तुकड्यानं तू शिकवते, म्हणजे साधारणतः 35 ते 40 वेळा तू हा धडा शिकवलायस. आता तुला उलटा पाठ झाला असेल, सुलटा तर आहेच. ते म्हणजे हो. मग म्हटलं याच्या नोट्स कशा काढतेस, काय शिकवायचं ते? धडा तर तोच आहे. 10 वर्षात काही शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र बदललेला नाही. ती म्हणजे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र बदललेला नाही आहे, पण ते ग्रहण करणारा विद्यार्थी, त्याची मानसिकता, त्याची सामाजिक परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे त्याच्याकरता वेगळ्या पद्धतीनं मला हे सगळं शिकवायला लागणार आहे. दिस इज द ब्युटी ऑफ इट. ही जी प्रयोगशीलता आहे शिक्षणामधली ती महत्वाची आहे. आज किती मुलांनी काय काय प्रयोग केले तुम्हाला सांगतो मी. सामाजिक प्रश्न दिसल्यानंतर त्यावर प्रयोग करणं. ठाण्यामध्ये सिंगानिया हायस्कूलच्या मुलांनी पाहिलं की ठाणे तलावांचं गाव आहे आणि त्या तलावांमध्ये गणपतीचं विसर्जन होतं आणि त्याच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसनी नैसर्गिक स्रोत जे आहेत त्याच्यावर मोठा लेअर बसला. ते नैसर्गिक स्रोत नष्ट झाले किंवा बुजले गेले आणि मग तिथले मासे त्या रंगातल्या विषारी द्रावणामुळे मरायला लागले. हे दरवर्षी व्हायला लागलं. याच्याविरुद्ध आवाज उठला, पण धार्मिकतेच्या नावाखाली त्याला आवरण घालण्यात आलं. या मुलांनी जनजागृती केली, त्याचं रिसर्च केलं आणि 10 वर्ष त्यांना खटपट त्या शाळेला, त्या शिक्षकांना, त्या विद्यार्थ्यांना करावी लागली. आज ठाण्यामध्ये एकही गणपती सार्वजनिक अथवा घरगुती हा नैसर्गिक स्रोताच्या तलावात विसर्जित केला जात नाही. ते तसे शुद्ध ठेवले गेलेले आहेत. हे यश एका शिक्षकाचं आणि तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचं आहे. इट टेक्स करेज. त्याला एक धाडस लागतं
की डोळ्यात डोळे घालून सत्य जर आपलं असेल तर ते सांगावं लागतं आणि त्याला शेवटी कधी नाही कधीतरी तुम्हाला सांगतो न्याय मिळतो. हे असं लगेच नाही मिळणार आहे. त्याच्याकरता प्रचंड मेहनत करावी लागणार आहे, सॅक्रिफाईस करावा लागणार आहे, त्याग करावा लागणार आहे. ऑलिम्पिकला जाणारे खेळाडू जे असतात, समजा भालाफेक करणारे खेळाडू आहेत, 40 देशातनं भालाफेक करणारे किंवा रनिंग करणारे क्वालिफाय झालेले आहेत. ते जेव्हा विमानतळावर उतरतात पॅरिस ऑलिम्पिकसाठी किंवा लंडन ऑलिम्पिकसाठी, तेव्हा पत्रकार त्यांना विचारतात तुम्ही इथे कशा करता आलाय, तर ते असं सांगतात का नाही मी हरायला आलोय. असं कोण सांगतं? हरायला ते 10 वर्ष मेहनत करतात. त्यातला प्रत्येक माणूस हेच सांगतो की मी जिंकायला आलोय, मला गोल्ड मेडल घ्यायचंय. पण मग असं काय असतं की त्यांची गुणवत्ता जवळपास सारखी असते, पण त्यातल्या एकाच व्यक्तीला, एकाच चोप्राला भालाफेकीत यश का मिळतं? तर मला असं वाटतं त्याच्या मागे त्या देशांनी खेळासाठी निर्माण केलेली संस्कृती. काल मी इकडे ध्रुव शाळेमध्ये योगासनाचे क्लासेस बघितले. आज हे करायला काही पैसे लागत नाहीयेत, इच्छाशक्ती लागते. शिक्षकाकडे, मुलांकडे विल लागते. मला इतरांपेक्षा वेगळं व्हायचंय, मला बदलायचंय. सायना नेहवाल जेव्हा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर गेली त्या दिवसा मी दिनक्रम पाहिला. सकाळी 8च्या ठोक्याला ट्रेडमिलवर म्हणजे धावत होती ती आणि त्या ट्रेडमिलचा स्पीड 10 किलोमीटर्स पर आवर आणि 70च्या स्पीडने धावत होती. 70 मिनिटं धावत होती. म्हणजे काय स्टॅमिना असेल तुम्ही विचार करा. आणि ती, मी त्याला म्हणलं गोड पदार्थ काय आवडतो, तरी काहीतरी एक नाव सांगितलं. कधी खाल्ला? ते म्हणजे 10 वर्षापूर्वी खाल्ला. आंतरराष्ट्रीय खेळाडू बनायचं असेल तर माझी जीवनशैली, विचारशैली, आहारशैली, मित्रपरिवार हे सगळं मला बदललं पाहिजे. ते बदलल्यानंतर 10 वर्षांनी यश मिळालं. आपल्यापैकी किती लोकांना असं करता येईल मला सांगा. तिथे अनेक मुली बसल्या आहेत. किती मुली ह्या त्याग करू शकतील? जर तुम्ही त्यागाची इन्व्हेस्टमेंट जर काही केलीच नाही तर तुम्हाला परतावा काय मिळणार? अशक्य आहे तो. मला स्वतःला आठवते वयाच्या 55व्या वर्षी जेव्हा माझी नेमणूक झाली एका मोठ्या हायड्रो इलेक्ट्रिक कंपनीचा संचालक म्हणून, तेव्हा मला काही माहित नव्हतं. वीज कशी निर्माण होते बटन दाबल्यावर, दुसरं काय माहिती आम्हाला. कधी विद्युत प्रकल्प जाऊन पाहिलेले नव्हते, काही नव्हतं. त्याची टेक्नॉलॉजी माहित नाही. आणि पहिल्याच कोरोनाच्या काळात वेबवर मीटिंग झाली आणि ऑडिट कमिटीचा चेअरमन असल्यामुळे काहीतरी 250 कोटीचं एक बिल माझ्याकडे टेक्निकल सँक्शनला आलं. अरे बापरे म्हटलं, हे जर काही घोळ असेल ह्याच्यामध्ये. बायकोला म्हटलं आता डायरेक्ट डबा घेऊन ठाणे जेलमध्येच तुला यायला लागेल बहुधा माझ्यासाठी. म्हटलं हे उपयोगाचं नाही. आपल्याला हा विषय कळला पाहिजे. 2-3 वर्षाकरता अपॉइंटमेंट आहे म्हणून दुर्लक्ष करायचं हे काही योग्य नाही, किंवा दुसऱ्यावर विसंबायचं हेही योग्य नाही. हे ज्ञान मला मिळवलं पाहिजे. म्हणून 56व्या वर्षी मी BE हायड्रो इलेक्ट्रिकची 2 सेमिस्टरची 7व्या आणि 8व्या सगळी पुस्तकं 4-4 विषयांची मी ऑनलाईन मागवून घेतली. अक्षरशः तुम्हाला सांगतो पाठीला रग आणि बुडाला फोड येईपर्यंत अभ्यास केला. रोज 16-16 तास. कारण कोरोनामध्ये काही बाकी कामच नव्हतं, घरात नुसतं बसून राहायचं. आणि ते झाल्यानंतर आमच्या एका कॉलेजमधल्या प्राचार्याने सांगितलं की जुना एखादा पेपर पाठवा, आणि ते जुने पेपर मी स्वतः सोडवले. म्हटलं एखाद्या प्राध्यापकाकडनं तपासून द्या. त्यांनी सांगितलं 76% मार्क आहेत तुला. म्हटलं आता आपल्याला कोणी या क्षेत्रात फसवू शकणार नाही. सो जो मी निर्णय घेईन तो निर्णय हा इतरांनी सांगितलं मला पटलं म्हणून नाही, तर ते मी व्हेरीफाय केलं, स्वतः ते अनुभवलं. टनेल जेव्हा बांधतात तेव्हा तो टनेल कसा बांधतात, काय बांधतात, प्रॅक्टिकल अडचणी काय येतात, पुस्तकामध्ये हे शिकलो, पण प्रॅक्टिकल अडचणी काय येतात. म्हणून मग पार्वती प्रकल्प असेल, दुलस्ती असेल, किरू असेल, किश्तवाड असेल, या सगळ्या प्रकल्पांवर मी 8-8, 10-10 दिवस जाऊन राहिलो. काय अडचणी असतात, मशीन अडकतं तेव्हा काय करावं लागतं, हे स्वतः जेव्हा उभं राहून पाहिलं. जेव्हा 27-28 किलोमीटर टनेलमध्ये तुम्ही असता आणि मिथेन गॅस सुटतो आणि वेल्डिंग करताना अख्खा टनेल पेटतो, ते आता कामगाराचं मनोधैर्य काय असेल, त्याचा जीव कसा वाचवायचा. किंवा माझ्यापासून काही फुटावर हे घडलं त्याचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे. मोठा आतला भाग धसला आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो यांनी काल पाहिलं एका क्षणात गुडघ्यापर्यंत चिखल आला आणि तो वेगानं वाढत होता. अशा वेळेला जीव खाऊन पळावं लागलं. हे सगळं मी अशा करता केलं की या त्रासदीची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. मला असं वाटतं हे कष्ट करून जे शिकलेलं असतं ते आयुष्यभर टिकतं. जर तुम्ही ट्रान्झॅक्शन म्हणून शिकलेली असाल एखादी गोष्ट करायची, मार्क मिळवायची आणि पुढे जायचं,
नथिंग विल हॅपन. आय एम टेलिंग. जर्नलिझम मध्ये सुद्धा प्रत्येक वेळी मी त्या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. एका ठिकाणी एका डॉक्टरला सरकारी रुग्णालयात मारहाण झाली होती आणि आमच्या पत्रकारांनी ती स्टोरी आणली, सीसीटीव्ही फुटेज मिळालं. म्हटलं सर सॉलिड स्टोरी आहे, हे बघा मारहाणीचे फोटो. आणि खरंच पाहिलं तर तो पेशंट होता आणि 4 डॉक्टर तिकडे उभे होते आणि त्यातल्या एका डॉक्टरला त्या नातेवाईकांनी मारहाण केली. आपण बातमी केली पाहिजे, लगेच महाराष्ट्रात याची प्रतिक्रिया उमटेल, आपल्याला TRP मिळेल. मला प्रश्न आला की 4 डॉक्टर होते, त्याच्या एकालाच का बरं मारहाण झाली? मारहाण जर व्हायची असेल तर 2-3 तरी व्हायला पाहिजे. 2-3 काय नाही झाली, एकालाच का झाली? म्हटलं नाही नाही काहीतरी वेगळं आहे, तू शोध. तुला सर काही नाही हो, ते असं झालं तसं झालं. म्हटलं नाही, हे तुला वाटतंय, सत्य आहे का हे? आपल्याला शोधलं पाहिजे. सर आपला वेळ जाईल, TRP नो. म्हटलं गो टू द रूट. आणि रूट कॉज असं होतं की तो मुसलमानांमधल्या एका पंथाचा होता आणि पेशंट दुसऱ्या पंथाचा होता. त्या 2 पंथांचं त्या गावामध्ये वैर होतं. त्या वैराची परिणतीला डॉक्टरला मारण्यात झाली. आणि आम्ही बातमी काय दिली असती? पेशंट रुग्णांची मारामारी. पेशंट रुग्णांची नव्हती ती 2 पंथांमधला तो वाद होता. सो दिस इज गोइंग टू द रूट. मला असं वाटतं हे जे मुळापर्यंत जाण्याची जी प्रेरणा आहे ती सगळी तुम्हा मुलींमध्ये, आणि काय आज मुली अचीव्ह करतात तुम्हाला मी सांगतो, अफलातून गोष्टी आत्ता अचीव्ह करतात. मंगळयान जे गेलं 70% त्यातल्या संशोधक या मुली होत्या आणि त्यातल्या अनेक ग्रामीण भागातून शेतकऱ्यांच्या मुली होत्या. त्यांनी त्यांच्या मातृभाषेत शिक्षण घेतलं होतं. कोणी मल्याळीमध्ये घेतलं होतं, कन्नडमध्ये घेतलं होतं, कोणी तेलुगूमध्ये घेतलं होतं, तमिळमध्ये घेतलेलं होतं आणि त्यांनी ते संशोधन केलेलं आहे. पुढे जाऊन असंख्य अडचणींवर त्यांनी प्रचंड मात केलेली आहे. हे आपल्याकडे आत्ता घडतंय. तेच चांद्रयानाच्या बाबतीत घडलं. तेच आपल्याकडे लस जी डेव्हलप झाली कोरोनावरची, ती लस डेव्हलप करणाऱ्या 60-70% संशोधक या मुली होत्या, महिला होत्या. घराबाहेर पडता येत नव्हतं कोरोनाच्या काळामध्ये, तेव्हा त्या जीवावर उदाहरून घराच्या बाहेर पडत होत्या आणि त्या असं जीवनाला वरदान देणारं संशोधन करत होत्या. त्यामुळे तुमची स्पर्धा ही जी आहे ती तुमच्या वर्गातल्या दुसऱ्या मुलीशी किंवा मुलाशी नाहीये. तुमची स्पर्धा गावातल्या दुसऱ्या शाळेतल्या मुलीशी नाहीये. तुमची स्पर्धा तालुक्यातल्या दुसऱ्या गावातल्या मुलीशी नाहीये. जिल्ह्यातल्या दुसऱ्या एखाद्या शाळेतल्या मुलीशी नाहीये. राज्यातल्या नाहीये, देशातल्या नाहीये, तर ती आंतरराष्ट्रीय पातळीची आहे. जर तुम्ही तो दर्जा राखायचा असेल तर तुमची मेहनत पण त्याच दर्जाची हवी. मग त्याकरता काही गोष्टींचा आपल्याला जीवनात त्याग करावा लागेल. काही गोष्टी बदलाव्या लागतील. सोच बदलो देश बदलेगा. वैयक्तिक आयुष्य बदललं तर हे गोष्ट घडते. काल मी एक उदाहरण सांगितलं. जपानमध्ये किती शिस्त असावी. एकदा शाळेच्या पहिल्या दिवशी मुलाला सांगितलं की वर्गात येताना बूट आणि चप्पल बाहेर एका ओळीत काढून घ्यायचे. त्याच्यानंतर आयुष्यात कधी त्या मुलांनी वेड्या वाकड्या चप्पल काढल्या नाही. आपल्याकडे असं का दिसत नाही? याच्याकरता आमदार खासदार कोण याला महत्व आहे का मला सांगा? हा सेल्फ डिसिप्लिन आहे. हा स्वतःवर घातलेला निर्बंध आहे. मग तो निर्बंध आपण का बरं करायचा नाही? या देशाचा पंतप्रधान 18 तास काम करतो, तर मग या वयामध्ये 4 तास शाळा झाल्यानंतर विश्रांतीची गरज आम्हाला का भासावी? दुसऱ्या सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढलाय. निगेटिव्हिटी प्रचंड, पटकन निगेटिव्ह विचार स्वीकारले जातात. आपल्या आजूबाजूला मित्र मैत्रिणी पत्रकार जे आहेत ते बघा निगेटिव्ह किती बोलतात, बोलताना दुसऱ्याचा अनादर किती करतात. आमच्या आजोबांकडलं मी काय शिकलो असेल की मोठा कलेक्टर असलेला माणूस होता. 1930 साली जेव्हा ते त्या पदावर पोहोचले तेव्हा त्यांनी प्रथा चालू केली. ती म्हणजे आमच्या घरात जे जे कोणी कामगार म्हणून डोमेस्टिक हेल्प यायचे, मोलकरीण असेल, ड्रायव्हर असेल, काय असेल, त्या सगळ्यांचा सकाळी चहा, ते स्वतः चहा प्यायचे नाहीत पण त्यांचा चहा ते करून ठेवायचे की आल्यानंतर त्याला एक चहा आपल्या घरात मिळाला पाहिजे. आज आमच्याकडे तीच प्रथा आहे. 30-30 वर्ष आमच्याकडे काही माणसं काम करतात. ते सांगतात की बाकीच्यांकडे पैसे मिळतात, निरगुडकरांकडे सन्मान मिळतो. मला असं वाटतं कोणाचाही उल्लेख कधी मी एकेरी करत नाही. याचं कारण असं आहे की त्याचंही त्याचं जीवन आहे, त्याचाही त्याचा सन्मान आहे. ह्या गोष्टी लहानपणापासून जर शिस्त आपण शिकलो नाही, ही एक गोष्ट तुम्हाला सांगतो जपानला जपान बनवते. मी एकदा 40 का 42व्या मजल्यावर होतोय एका इमारतीच्या, काहीतरी ट्रेनिंग प्रोग्राम का काहीतरी चाललं होतं आणि भूकंप झाला. त्याचा सायरन वाजला. त्याचा प्रोटोकॉल ठरलेला होता. प्रेग्नंट महिला पहिले, वृद्ध महिला पहिले, मग तरुण मुली,
मग वृद्ध माणसं, मग प्रौढ माणसं, मग तरुण मुलं असे शांतपणे जिन्याच्या एका बाजूने पटापट पटापट खाली उतरत खाली गेले. आणि जी इमर्जन्सी लिफ्ट होती त्यातनं महिला सगळ्या गेल्या. कुठेही शिवीगाळ नाही, कुठेही गडबड गोंधळ नाही, काही नाही. तुम्हाला सांगतो आपल्याकडे काय होत नाही. आपल्याकडे अशी खंत मुलांच्या मनामध्ये का असते की मी आमदार खासदाराचा किंवा उद्योगपतीचा मुलगा नाही, ही खंत का असते मला सांगा. कुठलं संशोधन हे आमदाराच्या मुलांनी केलंय मला सांगा. लक्षात ठेवा, पालख्या संतांच्या निघाल्या, आमदारांच्या नाही निघाल्या. हा फरक तुम्ही लक्षात घ्या. संशोधन जे केलंय आपल्याकडे, ललांभूत कार्य जे केलेलं आहे, मंगळयान शोधणाऱ्या मुली, चांद्रयान निर्माण करणाऱ्या मुली, रॅपिड अँटीजन टेस्ट करणाऱ्या मुली, यातल्या एकही मुलीचे आई वडील सासू सासरे हे आमदार खासदार नव्हते. मग जर त्यांना ते जमू शकतं तर तुम्हाला का नाही जमू शकत. समाजातल्या अनेक शक्ती या सगळ्याच्या विरोधात काम करत असतील. त्याला टक्कर देण्याची क्षमता कलेक्टिव्हली येणं आणि निगेटिव्ह विचारणा आपल्यापासून दूर लोटणं, याला सर्वात जास्त महत्व आहे असं मला वाटतं. आणि ती पॉझिटिव्हिटी पत्रकारांनी आणि जनतेने स्प्रेड करावी. अकोला हा अतिशय सुंदर तालुका आहे. या तालुक्याचं सौंदर्य आणखीन वाढवावं, इथला बंधुभाव वाढावा, या निसर्ग सौंदर्याने मोहित होऊन इथे जगभरातून पर्यटक यावेत आणि अकोल्याचं नाव जागतिक पर्यटनाच्या यादीत जावं. इथे अध्यात्म आहे, इथे शौर्य आहे, इथे क्रांती आहे, इथे बहुजैविधता आहे, इथे उत्तम शाळा आहेत, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर जर निर्माण झालं आणि सकारात्मकता जर दिसली तर हा एक तालुका अख्ख्या उत्तर महाराष्ट्राचा खर्च पेलू शकेल इतकं पोटेन्शियल आणि क्षमता याच्यामध्ये आहे. ती आपल्या लेखणीतून आणि आपल्या सगळ्यांच्या कार्यातून यावी या शुभेच्छा देतो. धन्यवाद. लेटमार्क नव्हता